खूप शुभेच्छा. सविता मॅडम, अंजली मॅडम, जया भुसारी मॅडम सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. आणि हा, काल आपण पाहिलेलं जादुई संबंध. तर कोणी कोणी असाइनमेंट कालचा सराव कंप्लीट केला फोटो समोर ठेवून. दिवसभर आपल्याला किमान 3 वेळा ते फोटो समोर ठेवून आपल्याला त्यांना म्हणायचं होतं आभारी आहे, थँक्यू म्हणून. तर आपण केलं का ते असाइनमेंट सगळ्यांनी? मॅडम सांगते, मी करते कॅमेरा ओपन 2 मिनिटांनी. येस हम्म. येस, चालेल मॅडम. लिहिलं मी होमवर्क. आणि माय सेल्फ बद्दल लिहिलं मी मी माझ्या स्वतःशीच म्हणजे नवरा, मुलगा आणि माझ्याबद्दल. ओके. हा. आता आपल्याकडे आहेत मोजून 28 मिनिट्स. तर त्याच्यामध्ये जया भुसारी मॅडम, याच्यामध्ये ना मॅजिक बुक मध्ये आपल्याला आपण अजून बुकच्या लेसन वाईज तेवढे आपल्याकडे पॉइंट्स किंवा पॉवर नाही आली आहे की आपण स्वतःवर काम करू शकतो. आपण स्वतःवर काम करण्यासाठी एक सेपरेट लेसन मॅजिक बुक मध्ये आहे. तर हम्म. मी असं रिक्वेस्ट करेल तुम्हाला की 3 इतर व्यक्तींचे फोटो घ्या ज्यांच्याशी तुम्हाला तुमचे संबंध चांगले आहेत. अच्छा अच्छा. पण मला चॅलेंजिंग वाले पण नाही घ्यायचेत आपल्याला. त्यांच्यासाठी वेगळा लेसन बुक मध्ये आहे. ठीक हा, आहे. तर मला आता पडलं ना मॅडम, म्हणून मग मी काय लिहायचं तर तेच लिहिलं. एक फोटो हा. आता मी एक्स्ट्रा. हो. चालेल, ठीक आहे. तर मग सगळ्यांकडे आहेत बरोबर आपापले फोटो ज्याच्यावर तुम्हाला काम करायचंय ते. तर आता हा फोटो असा माझ्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो आहे. ठीक आहे, 3 फोटो आहेत. तर मी ते तिन्ही फोटो माझ्या ऑफिसच्या टेबलवरतीच ठेवले होते आणि मी काल दिवसभर त्यांना दिसेल समोर ठेवलं होतं. जेव्हाही माझं लक्ष जाईल तेव्हा मी त्यांना थँक्यू मम्मी, थँक्यू उमेश, थँक्यू विवान हे असं म्हणत होती. तर आता आज आपण नवीन 3 लोक सुद्धा घेऊ शकता किंवा सेम 3 लोक सुद्धा घेऊ शकता. आता त्या नवीन 3 लोकांचा कदाचित तुमच्याकडे फोटो नसेल तर मोबाईलमध्ये आपल्या गॅलरीमध्ये जाऊन आपण बघू शकतो की आपल्याकडे असतोच त्या व्यक्तीचा फोटो बरोबर. तर मग तसंही करू शकता. तुम्हाला फार हे वाटत असेल तर तुम्ही सेपरेट फक्त तुमचा एकटीचा फोटो असेल तरी तो तुम्ही सॉरी तुमचा नाहीये, त्या व्यक्तीचा वेगळा फोटो असेल सेपरेट तर त्याच्यावर पण काम करू शकता. तर मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला सेम व्यक्तीसाठी काम करायचंय की दुसरी व्यक्ती निवडणार तुम्ही. ठीक आहे, मी तर दुसरी व्यक्ती निवडतीये बिकॉज आय वॉन्ट मोर अँड मोर मॅजिक इन माय लाईफ. चला सुरू करूया आता. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा प्लीज, कारण व्हिडिओ ऑन केल्याशिवाय आम्हाला म्हणजे असं मला असं वाटतं मी भिंतीशीच बोलतीये की काय. शक्य असेल तर करा, काही हरकत नाहीये. तुम्ही काम जरी करत असाल तरी सुद्धा. हम्म. आपलं हे आता रेकॉर्डिंग होत आहे, मग हे रेकॉर्डिंग पाहणाऱ्याला मजा आली पाहिजे ना. बरोबर. आता मी काल वेगळे घेतलेले, आज मी वेगळे घेतलेत नाते. तर आज मी माझी जी मोठी बहीण आहे तिला घेतलंय, तिचा फोटो समोर ठेवलाय ओपन करून. तर आता मी तिच्यासाठी लिहितीये मी आभारी आहे ताईची, कारण ती मला बोधकथा वाचायला लावायची. पेपरमध्ये यायची ना आधी, सकाळ पेपरला. आणि खरं तर तिथूनच मी म्हणेल की मला वाचनाची आवड लागली. या मी काल माझ्या दिरासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी घेतलेलं. मी आज माझे सासू सासरे आणि माझी मुलगी वा. यांच्यासाठी लिहिणार.
आपण सेंटेन्स सांगायचे का? आपण काय काय लिहिलं एखाद दोन. हा चालेल, सांगूया. थँक्यू कोमल फॉर युअर लव्हिंग नेचर. मी खूप आभारी आहे कोमल तुझा स्वभाव खूप प्रेमळ आहे. आभारी आहे कोमल तुझ्या दयाळू वृत्तीसाठी. आभारी आहे कोमल तू मला डान्स शिकवतेस. आभारी आहे कोमल स्वयंपाकघरात तू मला खूप मदत करतेस. मी आभारी आहे ताईची, कारण तिने मला माझ्या बर्थडेला खूप छान छान ग्रीटिंग्स गिफ्ट केलेले. मी आभारी आहे ताईची, कारण ती मला छान छान फॅन्सी कपडे आणायची. मी आभारी आहे ताईची, कारण ती मला रेल्वेमधून छान छान खाऊ आणायची. मी आभारी आहे ताईची, कारण ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि नेहमी मला बरोबर मार्गदर्शन करते. वाव, ग्रेट. आता माझं एक झालं लिहून, आता मी दुसरं घेतेय. तुम्ही पण सांगा हा, जे पण प्रॅक्टिस करतायत आता सोबत ते लोक. मी माझ्या सासूसाठी लिहिले आहे. आभारी आहे आई तुम्ही मला तुमच्या घरात लक्ष्मीचे स्थान दिले. आभारी आहे आई तुम्ही मला सुभाष सारखा नवरा दिला. आता मी माझ्या लहान बहिणीला निवडलंय, सो मी लिहिलंय की मी आभारी आहे तेजूची, कारण ती मला तिचा पॉकेट मनी शेअर करायची. आता माझे झाले आहे माझ्या सासूबाईंसाठी. आता मी हम्म. सासऱ्यांचं सुरू करते, ठीक आहे. हा. माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो माझ्या समोर आहे. एक छोटं कार्ड घेतलं मी. त्या कार्डवर मी असं वरती आधी सासूबाईंचा एक पासपोर्ट फोटो चिटकवला. दिसतंय का? हो हो, दिसतंय. इथे. आणि लिहिलेलं आहे थँक्यू म्हणून. आणि तसंही मग ते समोर तो कार्ड घेतला, अर्धा अर्धा बघितला की समजतं. हम्म. हम्म. वरती सासूबाई आहे, हे सासरे. अच्छा. आणि तिथे मी फॉरगिव्हनेस प्रेयर पण खाली एक लिहून ठेवली.
आज सगळ्यांचा उपास आहे की काय, कोणी बोलेना झालं आज. नाही लिहित आहे मॅडम. ओके. छोट्या बहिणीसाठीच लिहिते मी पण. अच्छा अच्छा. आभारी आहे, मी प्रेग्नंट असताना तिने माझी खूप काळजी घेतली. काल मुंबईला पौर्णिमेचं मेडिटेशन झालेलं. तर बघितलं असेल मेसेजमध्ये, टोटल हाऊ मेनी पीपल्स वर देअर? 60+. हम्म. हा. वाव. सो नाईस, म्हणजे खरंच इतका असा छान प्रतिसाद होता त्या मुंबईच्या पौर्णिमा ज्ञानला. मस्त. आपण पण करूया ना मॅम पुण्याचं. करूया. माझा आता आजचा तो दिवस माझा थोडा बिझी आहे, बघते उद्या जर जमलं तर करूया. हम्म. नाही, उद्यापेक्षा मी म्हणेल कसं, तुम्ही जसं म्हणत होते की थोडं अगोदर 10-15 दिवस तरी हा. लोकांना सांगितलं पाहिजे ना. मग नेक्स्ट तसं मंथ. आपण नेक्स्ट मंथ करूया. मलाही म्हणजे तसंच प्लॅन मग वाटतं. व्यवस्थित होईल. हा. मी एक एक किंवा 2 तारखेलाच मी टाकेल मेसेज. हा, चालेल. सविता अंजली. नेक्स्ट 2 सविता पाटील आहे. आयफोन, उमा, गौरी, अस्मिता, अगेन सविता अँड शरयू. शक्य असल्यास तुमचा व्हिडिओ ओपन करून तुम्हाला जर नाव नाही घ्यायचे तुमच्या रिलेशनची, तर तुम्ही डॅश करूनही शेअर करू शकता. तुमच्या शेअरिंगमुळं जर हा व्हिडिओ सपोज कुणी बघितला, तर त्या व्यक्तीला खूप मोठी तुमच्याकडून मदत मिळणार आहे. तो माझ्याकडून जर मदत मिळत आहे तर मी स्वतःला किती भाग्यवान समजेल. हे तुमच्या मनामध्ये जर भाव आणून तुम्ही छानपैकी व्हिडिओ सुरू करून जर तुमचं शेअरिंग केलं, तर खरंच आम्हालाही खूप छान वाटेल. जबरदस्ती नाही, ही एक रिक्वेस्ट आहे. झालं का सगळ्यांचं 3 रिलेशन साठी लिहून? मॅडम येस नो सांगा, म्हणजे पुढे मॅडमला काहीतरी दुसरं सांगता येईल. मॅडम अडीअडचणीवर अडीअडचणीसाठी मदत केली, अडीअडचणीचा हा शब्द योग्य राहील का? अडीअडचणीला मदत केली. मला उभारी घेण्यासाठी मदत केली असं लिहा मग. अच्छा, धन्यवाद. थँक्यू. जर लिहून झालं असेल तर आपण काय करायचं आता, ते जे आपले कोणी पण 3 फोटो आहेत ते आपण हातात घेऊ शकतो, किंवा मग फोन मध्ये असेल तर असं फोन हातात घेऊ शकतो आपण. आणि जसं की ती व्यक्ती आपल्या समोर बसली आहे असं इमॅजिन करून, अगदी त्या फोटोतल्या डोळ्यात आय कॉन्टॅक्ट करून आपण अगदी मनापासून त्यांना थँक्यू म्हणायचंय. आणि त्यांना सांगायचंय की कशासाठी थँक्यू म्हणतोय आपण. बुक मध्ये फक्त लिहिलंय की थँक्यू म्हणा, पण आता आपल्याकडे वेळ आहे तर आपण थोडं डीप प्रॅक्टिस करूया. म्यूट करा किंवा
मोठ्याने बोललं तर बेटर आहे, कोणी घरात असेल नसेल कम्फर्ट तर मग मनातल्या मनात करा. आता मी म्यूट करतेय मला, कारण मी मोठ्याने बोलू शकते. ठीक आहे, थँक्यू. प्राजक्ता मॅम इमोशनल झालाय असं वाटतंय मला ना. हो मॅम. होतं, मला हे माझ्या आई वडिलांसोबत खूप अटॅच करतं. ऍक्च्युली मला बाबांबद्दल वाटतं की या जर्नीत नव्हती ना, तेव्हा मी सारखं म्हणायची की मला इंग्लिश मिडियम मध्ये शिकवलं आहे, इंग्लिश मिडियम. पण मग मला हे कळलं की त्यांची जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीत त्यांनी जे सगळ्यात बेस्ट होतं ना ते मला दिलं होतं. हे कळायसाठी मला ही बुक माझ्या समोर आली. आणि तेव्हा मला कळलं की बाबा मला तर हर एक गोष्ट मी जे म्हणेल ते मला द्यायचे. त्या काळात राजमलाई सारखं ते चॉकलेट, काजू, बदाम, काय होतं, किराणा दुकान होतं, जाऊन काय फक्त सामान घेऊन येणे, पैसे द्यावे लागत नव्हते, महिन्याच्या शेवटी बाबा द्यायचे. कुठून आणायचे, कसे आणायचे, कम्प्युटरची फीज म्हटलं बाबा पाहिजे, हो देतो मी, 8 दिवसांनी द्यायचे पण कुठून ना कुठून जमा करून देत होते. हे जेव्हा मला असं आतून असं आठवायला लागलं की त्यांनी तर असं विचारही नाही केला कधी त्यांनी दिवाळीत स्वतःसाठी कपडे नाही घेतले, पण माझ्यासाठी त्यावेळेसच्या काळामध्ये 500-700 रुपयाचा ड्रेस, म्हणजे तुम्ही विचार करा तो आजच्या काळाला की त्याची किंमत किती आहे. मलाही वर्षातून 2 ड्रेस मिळत होते पण किती चांगले. आणि खायला प्यायला सगळं होतं, जरी 2 रूमचं छोटंसं घर होतं पण सगळं, आणि सगळ्या कुटुंबाचं करून, आईच्या कुटुंबाचं सगळ्यात जास्त करून माझ्या वडिलांनी आम्हाला खूप सुख दिलं. आणि मी हे नाही बघितलं फक्त इंग्लिश मिडियम मध्ये शिकवलं नाही, इंग्लिश मिडियम मध्ये शिकवलं नाही, सारखी कधी बाबाकडे गेली की माझं हेच राहायचं, मला शिकवलं नाही म्हणून मला असं होतं, म्हणून मला जॉबमध्ये चॅलेंजेस येतात. मग मला आता आता माझं जीवन अतिशय सुखमय झालंय. आता मी गेली ना तर नेहमी बाबांना एकच म्हणते, बाबा थँक्यू सो मच. तर माझे बाबाही मला विचारतात की तुला काय झालं आता. आणखी कुणाला काही शेअर करायचं असल्यास सांगा. अह, मी मलाही जसं तुम्हाला वाटतं तसं आई वडिलांविषयी काढलं की मलाही रडायला येतं. सेम सेम. हा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ते कळत नसतं, कळत नकळत आपण बोलून जातो, पण खरंच ते त्यांच्या आपल्या मुलासाठी जे चांगलं असतं तेच आई वडील करत असतात. कुठल्याच आई वडिलाला असं वाटत नाही की याला हे देऊ नये किंवा ते देऊ नये. ते काहीही करो पण ते देतात, ते तुमच्या इच्छा पूर्ण करतात. ह्याच्यात कारण नाही टाकायचं मॅडम. नाही.
नाही याच्यात का? तुम्हाला म्हणायचंय, थँक्यू आई, तू हा हा. मला ही मदत केली, किंवा जे काही आहे हो का? तुम्हाला लिहायचं त्याचे मी चांगल्या काय झालं, काल बाहेर चांगली. गावी होते त्याच्यामुळे मी कालचं सेशन केलं नाही ना, आणि हा हा हा. रेकॉर्डिंग पण आले नाही त्याच्यामुळे माझं राहिलं. नाही, रेकॉर्डिंग त्यामुळे पाठवली मला. मी. हो का? बरं बरं हम्म. बरं. बघते मी. हा हा. त्याच्यामुळे मग कसं लिहायचं ते कळत नाही. पण फक्त कोणाचंही लिहायचं ना, कोणाचंही नातं घ्यायचं ना? कुणाची नाही, घ्या, कोणाचं प्रत्येकाला नाही, सांगा तुम्ही. जवळ का तुम्ही तुमच्या तीन जवळचं. तीन तीन व्यक्ती सांगितल्या त्या का मग? हो हो, 3 व्यक्ती तुमच्या जवळच्या हा. आणि त्यांच्याविषयी मग मी 5-5 वाक्य लिहायचे ना? लिहायची. बरं बरं बरं. शक्यतो माझे खरं तर हे असं म्हणणं अयोग्य आहे, पण तरी सुद्धा मी काय? म्हणतीये. तुम्हाला नाही म्हणत आहे अनिता मॅम, तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. इन जनरलच मी एक जस्ट मेन्शन करतेय हा की हा हा. आता दिवाळी नंतरची वेळ असती, सगळ्यांना फिरायला जावंसं वाटतं, गावी जावंसं हो वाटतं, हो किंवा हो जायला हो. लागतं, रादर जावंसं वाटतं किंवा जायला लागतं. तर आता माझ्याकडे पण ना या विकेंडला आम्ही बाहेर जाणार होतो फिरायला, फॅमिली, खरं तर भाऊबीज सेलिब्रेशन साठी. पण आता असं झालंय की माझ्या कुठे जायचं असेल तर आधी प्रश्न असतो की वायफाय असणार आहे का तिकडे. हा आणि हा हा. मग असं, मॅडम तुम्ही लिहा कारण आता आपल्याकडे 6 मिनिटं आहे, तुम्ही ऐका फक्त वाटलंच तर. हम्म. तर मग आता सध्या मॅजिक बुक आहे, ही माझी कमिटमेंट आहे 30 डेजची, बरोबर. हो तर हो मग हो. माझा पहिला प्रश्न असतो वायफाय आहे का, आणि सिरियसली सांगते, माझा भाऊ म्हणाला की नाही, माहिती नाहीये वायफाय असेल का नाही. मी बोलला मी नाही येणार, वायफाय नसेल तिथे मी येऊच शकत बरं. नाही. आता तो या जर्नीमध्ये नाहीये, ठीक आहे, मी म्हणू शकते ना कीर्ती मॅमला, मॅम तुम्ही एक दिवस घ्या, आजच्या दिवस मी जातीये, पण नाही. हम्म. हे माझं स्वप्न आहे, माझं आयुष्य आहे, आणि मला बरं ते बरं जर बरं. आहे त्याच्यापेक्षा त्याच्यात जादू पाहिजे असेल तर आपण पण असं मनापासून काहीतरी दिलं पाहिजे ना या गोष्टीसाठी. हो हो हो. बरं. इव्हन आता आज सॉरी. सुद्धा माझी आई पेन्शनर सॉरी आहे, अम्मा. तर तिला ते हम्म. सही करायला बँकेत जायचंय. मी आणि आजच वेळ असतो सॅटर्डेला आम्हाला खरं घरी. मग मी तिला, बर. माझ्या नवऱ्याला म्हंटल की प्लीज तू आईला घेऊन जा आज, मला 11:30 ते 1:30 सेशन आहे, 1:30 नंतर हो गेलं तर हो हो. बँक बंद होईल, आधी गेलं तर मुलाच्या शाळेत पण मीटिंग होती, त्यामुळे मला शक्यच नाहीये. तर मी त्याला रिक्वेस्ट केली आणि ते आता तिघही गेलेत घराच्या बाहेर, आणि मला इतकं बरं वाटतंय आता की मी ते बर. येईपर्यंत सेशन संपल्यावर अजून जास्त प्रॅक्टिस पण करू शकते. सॉरी मॅडम. नाही नाही, सॉरी मॅडम, तुमच्यासाठी नाही असं म्हणत आहे. आता बरं. मोस्टली आपली प्रायोरिटी आता जर आपण या 30 दिवसात हो हो जर्नीमध्ये हो आहे तर आपण इकडेच द्यायला पाहिजे, असं एक जस्ट हो अपेक्षा हो आहे सगळ्यांकडून, आणि तुम्ही ती करताय सगळे, त्याच्याबद्दल आम्हाला छान पण हो हो वाटतंय. हो हो. काल काय झालं हम्म. मॅडम, सगळ्या ग्रुपला आमच्या माहेरी बोलवलं होतं, आणि ती हा हा. खेडगाव आहे, खूप खेडगाव आहे. तिथे रेंज ओके. नव्हती. असं हा, झालं त्याच्यामुळे बरोबर. थोडंसं. हा. आपल्याकडे चालेल. अजून 4 मिनिटं आहेत, तर मग मला वाटतं आपण ब्लेसिंग्स लिहूया. हो. हो. आणि आज चालेल. आपण तुम्हाला सॉरी म्हणायचं आरोग्याचं. नाही. ऍक्च्युली तुम्ही गिल्ट मध्ये जाऊ नका, सॉरी म्हणू नका. हवं तर बरं बरं. तुम्ही आज डबल अभ्यास करा. आणि जर तुम्हाला असं चालेल. चॅलेंज आलं की जिथे तुम्हाला वायफाय मिळत नाही, हे नाही आहे, तर तुमच्याजवळ मराठी बुकचं पुस्तक आहे, तुम्ही ते हा हो. वाचा. तुम्ही चालेल. हो. तुमची प्रॅक्टिस करू शकता ना. मार्ग आहे 100. आहे. हा. हो, माझ्याकडे आहे पुस्तक. तिथे राहा अशी गोष्ट आहे हम्म. ना. मग मला करायचंच आहे, तर मला आज ठीक आहे, माझ्याजवळ वायफाय नाही, माझं झूम मीटिंग होत नाही आहे, तर ऍटलिस्ट मी लेसन वाचते आणि माझ्या परीनं जसं हो मला हो हो. मी तसं करेल. चालेल दुसऱ्या चालेल. दिवशी मग कसं होतं, हो ते हो हो. मध्ये राहील तुमचं. सॉरी नाही बर. म्हणायचं, थँक्यू फॉर नाही. अंडरस्टँडिंग बरं बरं. म्हणायचं. हम्म. मॅडम, ते ह्या सगळ्या 3 व्यक्ती घेतलेल्या आहेत, त्यांच्याविषयी सगळं चांगलंच लिहायचं का निगेटिव्ह हो पण हो. लिहायचं? सगळं चांगलंच पॉझिटिव्ह लिहायचंय, येस चांगलंच येस. लिहायचं. हा हा हा. चालेल चालेल. आपण वाईट नाही, आपण असेल मागे तरी नाही बघायचंय. मागे नकारात्मक लिहिलं होतं ना, ते पण म्हणून होतं ना. चालेल चालेल, पॉझिटिव्हच लिहिते मग. हा. कधी येस. लिहिले नकारात्मक? ते मॅम असाइनमेंट दिलती ना की आपण असाइनमेंट दिवसभरात दिली ती, काय विचार करतो नकारात्मक. ओके. तेव्हा ते पण ते सांगते मी. एकच हम्म. दिवस दिलेलं, एकच दिवस होतो. हो हो हो. हा. कारण चालेल आपली चालेल. जर्नी पॉझिटिव्हिटीकडे न्यायची हो 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 आपल्याला. हो. अगदी बरोबर आहे. हा. चालेल हो चालेल. हो. हो हो. थँक्यू. थँक्यू सो मच. हो तुमच्यामुळेही हे कळलं की कुणाच्या डोक्यात असेही म्हणजे हो हो हो. येऊ शकतात. आणि खरंच तुम्ही छान केलं हे विचारून.
अँड आय एम रिअली होय. व्हेरी मॅड फॉर यू की आपल्याला फक्त एक दिवस आपण काय निगेटिव्हिटी ऑब्झर्व करायला सांगितली आणि लिहायला सांगितली हो होती. हो हो हो. याच्यानंतर आपण फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह करायचे. पॉझिटिव्हच बोलणार. चालेल चालेल. धन्यवाद. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. धन्यवाद. कालच्या खरं मॅम लेसन मध्ये अनिता मॅम तुम्ही लिहा. आम्ही आता वेळ आहे म्हणून डिस्कस करते मी. हो हो हो. काल बुक मध्ये होतं बघा, मध्ये बोलणंच नाही तर मनात विचार येणं हे पण ये ना. एक पॉइंट आपला कन्सिडर केला जातो व्यक्तीविषयी. तसंच मग हे बरोबर जर आहे. संबंधांविषयी होतं तर मला असं म्हणायचंय की आपल्या याच्यामध्ये असं सहज जरी रस्त्यावरून जाताना, आता समजा माझे केस लहान आहेत पण जर मला मोठे हवे असेल. घनदाट केस आवडत असतील, मला तिच्याकडे म्हणजे असं लेडीजचं असतं किंवा जेंट्सचं पण असेल बट मला त्यांच्याविषयी जास्त माहिती नाही. हो तर हो मग असं कधी जेव्हा मॅजिक बुक प्रॅक्टिस मध्ये नसतं तेव्हा असं वाटायचं बघून, अरे हिचेच केस किती छान आहे, काय करत हो असेल, हो हो तर एवढं करतेय तरी पण माझ्याकडे का नाहीये ते. हो बरोबर. हो. म्हणजे मी हम्म. तर एवढं हे शॅम्पू लाव, कंडिशनर लाव, ही ट्रीटमेंट घे, तरी पण माझं हो हो. असं. हे अच्छा. उदाहरण देते मी. ऍक्च्युअल मी खूप ब्लेस्ड आहे माझ्या केसांसाठी. तर हो मग हो हो. हा सुद्धा एक विचार आपल्या मनात येतो बट आपण हा नोटीस नाही करत. आपण आपल्या नाही. स्वतःच्या मनाला सुद्धा ग्रँटेड धरतो की हा ठीक आहे ना, काय म्हणजे मुख्य पहिली गोष्ट म्हणजे हा विचार मनात आलाय तो कॅच हो करणं. हो हीच खूप मोठी अवेअरनेस किंवा जागरूकता आपण आपल्या मनात तेवढी हो क्रिएट हो. केली पाहिजे. बर. ऍक्च्युली ही जागरूकता क्रिएट करण्याची जर्नी आहे. जागरूकता क्रिएट करून मग जे आपण सावरून हो आपण हो हो. बघतो ना आणि आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक मग ते घडायला लागतात. हा हा. म्हणजे मग कुणी माझ्याजवळ का बरं असे केस नाहीयेत असं म्हणायचं का तिला थँक्यू म्हणायचं? का थँक्यू. नाही, आपण? नाही ह? नाही पुढे तुला जाऊन ना हम्म. आपल्याला एक लेसन आहे हो हो. मॅजिक जसे केस. क्यूबचा. तर हम्म. आपण काय म्हणायचं की म्हणजे तो एक काय बोलायचा देवाचा किंवा याचा आपण जसं बोलतो ना, काय इशारा, हो हो हो. मॅजिक क्यू, की आपल्याला एक आपलं मन इंट्युशन देत असतं, सबकॉन्शियस माइंड, की तू याच्यासाठी ग्रेटफुल राहा. बरोबर. जेव्हा हो आपण हो हो. रस्त्यावरून जातो एखादी व्यक्ती असते, आता हे केसांचंच उदाहरण बघितलं तर आपण म्हणू शकतो ना की मी खूप ग्रेटफुल आहे माझ्या केसांसाठी. हो 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 हो. जेव्हा आपल्याला अम्ब्युलन्स जाताना दिसते तेव्हा त्या व्यक्तीला तर आपण मॅजिक डस्ट द्यायचंच हो असतं, हो पण आपण हो हो. हेही म्हणायचं आहे की वा थँक्यू देवा, मला किती स्ट्रॉंग अँड हेल्दी फिट फाईन हो तू मॅडम. ठेवलंस, हो हो त्याच्यासाठी मी हो मॅडम. आभारी आहे. हो हो. असं म्हणजे. माझं. हो हो हो. हा बोला. आता आता उशीर झाला मॅडम. मी तुम्हाला वाटलं तर माझ्या तब्येतीविषयी उद्या डिस्कस करेल वाटलं तर. आता तुम्हाला लेसन घ्यायचं आहे ना? शेअरिंग आहे का तुमचं? शेअरिंग माझ्या तब्येतीविषयीच होतं. हा, तर मग आज आता. नंतर आज आता आपला चॅप्टर हेल्थ हा. वरच आहे, आरोग्यावरच हो. आहे. चॅप्टर संपला की तुम्ही नक्की शेअर करा, ठीक आहे? चालेल मॅडम. हो हो. ओके, चालेल. थँक्यू सो शेअर हे मच. हो पॉझिटिव्ह हो. चेंजेस झाले ते शेअर करायचंय, ब्रेकडाऊन शेअर करायचं नाही. नाही हो, नाही नाही मॅडम, पॉझिटिव्हच. नाही तर मी 2 मिनिटात सांगू शकते तुम्हाला आत्ता लगेच. सांगा. हे बघा मॅडम, मला 5 वर्षापूर्वी कॅन्सर झालेला होता. आता ह्या वर्ड यूज नाही करायचा. हेल्थ अं? होतं. हो ना. आम्ही मग नंतर मग काय झालं, माझ्या भाचीने मला एक अश्विनी मॅमची लिंक पाठवली. ती लिंक मी चालू केल्यानंतर माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह हे आलं. तर मी आता इतकी पॉझिटिव्ह आहे की प्रत्येक वेळेस सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद देते. माझ्या हेल्थ विषयी पण धन्यवाद देते. ठीक. अच्छा. ओके. आपण आज हो आता तुमचं हे खूपच छान शेअरिंग आहे. आपण हो हो. छानपैकी बोलूया, पण तुम्ही बोलताना आपल्या रोगाचं नाव नाही घ्यायचं आहे. नाही आणि नाही नाही, रोगाचं नाव नाही घेत. हो. मला चॅलेंज होतं मी खूप. आणि मी हो ही हो. प्रॅक्टिस केली आणि या प्रॅक्टिसमुळे मला इथे फरक आला. बस हे एवढं फरक आला. जबरदस्त आहे. हो ठीक आहे हो ना? हो. ओके. हो हो हो. मी हे जे मीटिंग आहे याचं रेकॉर्डिंग बंद करते आणि हो म्हणजे हो. recording बंद करते. झूम मीटिंग नाही, इथे राहा चालेल. तुम्ही. हो 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 हो.